कोल्हापुरातील राज्यस्तरीय पेन्शन मेळाव्यात शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तुडुंब गर्दी, शासनाच्या उदासीन धोरणावर टीका, लढा तीव्र करण्याचा निर्धार, न्यायालयीन लढा जिंकणारच, याचिकाकर्ते प्रदीप महल्ले यांचा विश्वास। जुन्या पेन्शनसाठी न्यायालयीन लढा सुरू असून तो जिंकण्यासाठी सर्वांनी एकजुटीने पुढे यावे असा ठाम निर्धार कोल्हापुरात झालेल्या राज्यस्तरीय पेन्शन मेळाव्यात घेण्यात आला। या मेळाव्यासह मुंबई, पुणे, नागपूर, नगर, सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांमधून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात बाबासाहेब पाटील यांनी पेन्शन लढ्याचा आढावा घेऊन केली। यानंतर आमदार जयंत आसगावकर यांनी सांगितलं की सभागृहात जुनी पेन्शन देण्याचे तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते, मात्र आजपर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नाही। शिक्षण क्षेत्राकडे सरकार जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे। पेन्शनचा प्रश्न अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे गुंतागुंतीत अडकला आहे। तरीही आपण एकत्र आलो तरच हा लढा यशस्वी होईल। सर्वोच्च न्यायालयात याचिकाकर्ते असलेले प्रदीप महल्ले यांनी सांगितलं की शासनाच्या जुन्या धोरणांमध्ये अडकून गेल्यामुळे पेन्शनचा प्रश्न 13 वर्षांपासून प्रलंबित आहे। 2019 नंतर काही आमदारांच्या प्रयत्नांनी हा लढा टिकून आहे। 26,000 कर्मचाऱ्यांच्या पेन्शन मंजूर झाली असूनही त्याची अंमलबजावणी होत नाही। हा सभागृहाचा हक्कभंग ठरतो, मात्र आपण हा लढा थांबवणार नाही। मेळाव्याच्या शेवटी उपस्थित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या अडचणी आणि प्रश्न मांडले। त्यांचं निरसन प्रदीप महल्ले यांनी केलं। उपस्थित शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुढील काळामध्ये आंदोलन अधिक तीव्र करण्याचा संकल्प केला। या मेळाव्यास सुनील भोर, संजय वाळे, बीजी बोराडे, भरत रसाळे, राहुल पवार, जयसिंग पवार, अण्णासाहेब गायकवाड, सचिन नलवडे, संदेश राऊत, मिलिंद पांगिरेकर, सुरेश संकपाळ यांच्यासह राज्यभरातील प्रमुख शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते। पेन्शनसाठीचा हा आवाज आता अधिक तीव्र होत असल्याचं स्पष्ट जाणवत आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।